नांदेड़ में हो रही भारी बारिश के चलते कई निचले इलाकों में बाढ़ का पानी घुस गया है। इस मुश्किल समय में सबसे पहले मदद के लिए सामने आए वरिष्ठ समाज सेवक धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर और प्रसिद्ध उद्योगपति सतीश सुगनचंद शर्मा। शुक्रवार दोपहर 12 बजे से राहत कार्य की शुरुआत हुई, जहां सैकड़ों बाढ़ पीड़ितों को गर्मागर्म भोजन के पैकेट वितरित किए गए। श्रावस्ती नगर सहित कई सखल इलाकों में खुद पानी में उतरकर भोजन पहुंचाया गया। इससे पहले मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल सिंह संधू के संपर्क कर सबसे अधिक प्रभावित क्षेत्रों की जानकारी जुटाई गई। भोजन वितरण में दिलीप ठाकुर के साथ सतीश शर्मा, सुरेश शर्मा, शिवालोड, प्रसाद देशपांडे, जनार्दन वाकुड़ीकर और पावड़े मामा जैसे सामाजिक कार्यकर्ता भी शामिल रहे। इस सेवा कार्य को भाजपा, नांदेड़ महानगर, लॉयंस क्लब, अमरनाथ यात्री संघ सहित कई संगठनों का समर्थन प्राप्त है। इस अभियान का मार्गदर्शन पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान, सांसद डॉक्टर अभिजीत गोपछड़े, संजय कोड़गे, अमरनाथ राजूरकर, संतुकराव हम्बर्डे और एडवोकेट किशोर देशमुख कर रहे हैं। संयोजक दिलीप ठाकुर ने जानकारी दी कि जब तक बाढ़ की स्थिति सामान्य नहीं होती तब तक लॉयंस का डब्बा वितरण जारी रहेगा। साथ ही दान देने के इच्छुक नागरिकों से उन्होंने संपर्क करने की अपील की है। नागपुर समय के लिए अनंतोजी कालिदास की रिपोर्ट, नांदेड़ से। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड़। काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या, नाले, ओढे, सर्व मेजर डॅम्स, मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या उपविभाग अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे। माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं। आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे, ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील। त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली एसडीआरएफची टीम आहे, सीआरपीएफची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ऍक्टिव्हेट केलेली आहे। तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सद्यस्थितीमध्ये निजाम सागरचा जो डिस्चार्ज आहे तो 2,20,000 वरून 1,67,000 केलाय, म्हणजे 53,000 ने कमी केलाय आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो जवळजवळ 5,30,000 पर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळे अशी अपेक्षा आहे की 2-3 तासामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल, परंतु पुढचे 2-3 तास आपल्या नांदेडमध्ये पण अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण आपली खबरदारी नक्की घ्यावी आणि कुठली अडीअडचणीच्या काळात फ्लड कंट्रोल रूम आहे तिथं आपण संपर्क साधावा। धन्यवाद।